आज आपण पॉइसन डिस्ट्रीब्यूशन हा पॉईंट पाहणार आहोत. तर पॉइसन डिस्ट्रीब्यूशनमध्ये आपल्याकडे दोन फॉर्म्युले असतो. मीन ॲव्हरेज जो आपण झेडनी डिनोट करतो तो असतो झेड इक्वल्स टू एन पी. अँड सेकंड फॉर्म्युला पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. आपल्याकडे पहिला क्वेश्चन आहे, देअर इज अ स्मॉल चेंज ऑफ 1/1000 for any computer produced to be defective. Determine in a sample of 2000 computers the probability no defective and two defective. ओके, नो डिफेक्टिव्ह म्हणजे आरची व्हॅल्यू 0 आहे आणि टू डिफेक्टिव्ह म्हणल्यावरची आरची व्हॅल्यू 2 आहे. ओके, तर आपण सुरुवात करूया. आपल्याला काय काय दिलेलं आहे, पी इक्वल्स टू 1/1000 जी आपण केली, कॅल्क्युलेट पुट केली तर 0.001 येते. म्हणजे आपली व्हॅल्यू 0 पॉईंट नंतर अजून 0 आलेत, मग त्यानंतर मग व्हॅल्यू स्टार्ट होते. तर तो काय असतो आपला पॉइसन डिस्ट्रीब्युशन. 0 पॉईंट नंतर लगेच व्हॅल्यू आली असती तर तो आपला बायनोमियल डिस्ट्रीब्युशन झाला असता. आणि जर 0 पॉईंट नंतर 0.001 आला आहे म्हटल्यावरती आपली ही जी प्रोबॅबिलिटी ही नॉर्मल पॉइसन डिस्ट्रीब्युशनने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके, आता पुढे काय दिला आहे, 2000 आपला काय आहे एन. आता स्टेप वनमध्ये काय करणार, झेड इक्वल्स टू एन पी. फर्स्ट फॉर्म्युला एन किती आहे आपला 2000 इंटू प्रोबॅबिलिटी 0.001 जी आपण कॅल्क्युलेट पुट केली तर आपल्याला झेडची व्हॅल्यू 2 भेटते. आता स्टेप सेकंड फॉर्म्युला पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू आर डिवाइड आर फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस झेड म्हणजे -2 इंटू झेड 2 ऑफ आर फर्स्ट कंडिशनसाठी काय आहे, नो डिफेक्टिव्ह म्हणजे आरची व्हॅल्यू 0 पुट करायची एकदा. म्हणजे पी ऑफ 0 इक्वल्स टू ई रेस टू -2 इंटू 2 रेस टू 0 डिवायडेड 0 फॅक्टोरियल. तर काय डिवाइड ई शिफ्ट एल एन म्हणजे आपल्याला ई भेटतो. डिवाइड घ्यायचं पहिला, शिफ्ट एल एन ई रेस टू काय -2 खाली घेणार, मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 2 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 0 खाली 0 फॅक्टोरियल कुठं असतो इथे एक्स रेस टू -1 आहे ना, तिथे शिफ्ट एक्स रेस टू -1 म्हणजे आपलं फॅक्टोरियल भेटतो. आणि इक्वल्स टू करायचं, तो काय आपल्याला 0.135 झाली आपली पी ऑफ 0. आता सेकंडसाठी काय आहे, स्टेप थर्ड म्हणणार आपण इथे. नोट आर इक्वल्स टू डिफेक्टिव्ह म्हणजे आर इक्वल्स टू 2 एकदा पुट करणार. म्हणजे पी ऑफ आर इक्वल्स टू ह्या फॉर्म्युलामध्ये ई रेस टू -2 इंटू 2 ऑफ 2 डिवाइड 2 फॅक्टोरियल. सेम डिवाइड शिफ्ट एल एन म्हणजे ई भेटतो रेस टू -2 खाली मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 2 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू स्क्वेअर 2 इन ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड 2 फॅक्टोरियल. किती आला आपला 0.27.
Second example, the no breakdown of a computer in a week is a Poisson variable z equals to np equals to 0.3. म्हणजे आपला डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू दिलेली, फॉर्म्युला काढायची गरज नाही आहे आपल्याला. पुढे काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कम्प्युटर विल बी ऑपरेट विथ नो ब्रेकडाऊन, म्हणजे आर एकदा 0 पुट करायचा. आणि ॲटमोस्ट वनसाठी काय आपली कंडिशन होती, पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 ॲटमोस्टसाठी. ओके, आता आपण सुरुवात करूया. स्टेप 1, झेड इक्वल्स टू एन पी इक्वल्स टू 0.3. नंतर काय करणार आपण, फॉर्म्युला पुटअप करणार. फर्स्ट कंडिशन, r equals to 0. P of r equals to e raised to minus z into z raised to r divide r factorial. P of 0 पुट करणार एकदा. e raised to minus z म्हणजे minus 0.3 into in bracket 0.3 raised to 0 divide 0 factorial divide shift ln minus 0.3 खाली into in bracket 0.3 bracket complete raised to 0 खाली 0 factorial shift 0.74. आता सेकंड कंडिशनसाठी स्टेप सेकंड, ॲटमोस्ट 1 आहे म्हणजे पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. म्हणजे एकदा आपण आरच्या ठिकाणी 0 पुट करणार, एकदा 1 पुट करणार आणि मग जे काही आपले आन्सर येईल त्या दोघांची ॲडिशन करायची. पी ऑफ 0 इक्वल्स टू डायरेक्ट आपण हे करूया, पुट करूया, ई रेज टू मायनस 0.3 इंटू 0.3 रेज टू 0. आता भेटली नाही तर आहेच आपल्याला ही व्हॅल्यू तशी, नाही काढली तर होईल, ठीक आहे, तरी आपण काढूया. 0 फॅक्टोरियल, हे बघा हेच आहे, काय आलेलं आहे 0.74. नंतर काय, पी ऑफ 1 ई रेज टू मायनस 0.3 इंटू 0.3 रेज टू 1 डिवाइड 1 फॅक्टोरियल. शिफ्ट ln minus 0.3 इंटू इन ब्रॅकेट 0.3 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 1 खाली 1 फॅक्टोरियल. किती आलं आपलं 0.22. मग आपण ॲडिशन करणार दोघांची. पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 इक्वल्स टू 0.74 प्लस 0.22 इक्वल्स टू 0.74 प्लस 0.22 इक्वल्स टू 0.96. ही आली आपली प्रोबॅबिलिटी. काय केलं आपण, आपल्याला डायरेक्ट झेडची दिली होती, झेड इक्वल्स टू एन पी, जो आपल्याला 0.3 दिला होता. नंतर आपल्या कंडिशन्स काय होत्या की विथ नो ब्रेकडाऊन, म्हणजे नो ब्रेकडाऊन म्हटल्यावरती आरची आपण आर इक्वल्स 0 पुट करणार. आणि सेकंड केसमध्ये काय होता, ॲटमोस्ट 1 ब्रेकडाऊन, म्हणजे पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1, जे आपण अगोदर त्या कंडिशन्स पाहिल्या होत्या ना त्यामध्ये, त्या एकदा परत एकदा बघून घ्या. आर इक्वल्स टू 0, मग आपण आरच्या ठिकाणी 0 पुट केला, मग आपल्याला व्हॅल्यू भेटली. स्टेप सेकंडमध्ये काय केले, ॲटमोस्ट 1साठी आपण कंडिशन घेतली, पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. एकदा 0 पुट केलं, एकदा 1 पुट केलं, आपल्याला जे काही आन्सर आलं त्या दोघांची ॲडिशन करून आपली प्रोबॅबिलिटी आली ॲटमोस्ट 1साठी. सेकंड, थर्ड, ड्युरिंग वर्किंग hours average 3 phones calls are coming into company with an hour using Poisson distribution. Find the probability that during particular working hour there will be at most 1 phone. Condition, at most 1 phone calling
कॉल आर कमिंग इन टू कंपनी. ओके, म्हणजे काय दिले आपल्याला, डायरेक्ट झेड दिले ॲव्हरेज. ॲव्हरेज काय दिले आपल्याला, स्टेप 1 झेड इक्वल्स टू 3 दिलेला आहे. असं पण लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता, झेड इज इक्वल्स टू एन पी इक्वल्स टू 3 असं लिहू शकता किंवा असंही लिहू शकतो, दोन्ही पण चालतं. नंतर काय दिलं आहे आपली कंडिशन, काय ॲटमोस्ट 1 आहे ना, ॲटमोस्ट 1 साठी प्रोबॅबिलिटी काय असते, पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. आपला फॉर्म्युला काय असतो, पी इक्वल्स टू ए रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू आर डिवाइड आर फॅक्टोरियल. मीन्स पी ऑफ 0 आणि एकदा 1 पुट करायचा, म्हणजे ई रेस टू मायनस 3 इंटू 3 रेस टू 0 डिवाइड 0 फॅक्टोरियल आणि एकदा 1 पुट करायचं. पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस 3 इंटू 3 ऑफ 1 डिवाइड 1 फॅक्टोरियल. डिवाइड घेतलं, ई रेस टू शिफ्ट एल एन मायनस 3 खाली इंटू इन ब्रॅकेट 3 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 1 डिवाइड 1 फॅक्टोरियल इक्वल्स टू 0.14. 0.14 आणि एकदा 1 फॅक्टोरियल घ्यायचं. शिफ्ट एल एन म्हणजे ई आला -3 खाली घेणार इंटू इन ब्रॅकेट 3 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 1 डिवाइड 1 फॅक्टोरियल इक्वल्स टू, तो आला आपला, तो पण 0.14 आला. हा 0.04 येतोय, 0.04 आणि हा 0.14. मग ह्या दोघांची ॲडिशन करायची. पी इक्वल्स टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 इक्वल्स टू 0.04 प्लस 0.14. 0.04 प्लस 0.14 इक्वल्स टू 0.18. 0.18 ही आली आपली प्रोबॅबिलिटी. आता आपण चौथं एक्झाम्पल घेऊया. इथे काय दिलं आहे, इन अ पॉइझन डिस्ट्रीब्युशन पी ऑफ आर. इथं कंडिशन दिलेली आपल्याला पी ऑफ आर इक्वल्स टू 1 इक्वल्स टू 2 इंटू पी ऑफ आर इक्वल्स टू 2. देन फाइंड आपल्याला काय करायचं आहे, पी ऑफ आर इक्वल्स टू 3. सोपं आहे, दिसायला फक्त अवघड दिसतंय, पण आपण एकदा सॉल्व करायला लागलं ना खूप सोपं जातं. कंडिशन पहिल्यांदा आपल्याला काय दिली ती आपण लिहून घेऊया. पी ऑफ आर इक्वल्स टू 1 इक्वल्स टू 2 इंटू पी ऑफ आर इक्वल्स टू 2 डॉट 2 इंटू 2 इंटू पी ऑफ आर इक्वल्स टू 2. तिथे काय आपला फॉर्म्युला काय असतो, पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू आर डिवाइड आर फॅक्टोरियल. म्हणजे इथे काय करायचं, एकदा इथे 1 पुट करणार आणि इथे 2 पुट करायचं. आता डायरेक्ट आपण करूया. ई रेस टू मायनस झेड इंटू झेड. झेडची आपल्याला व्हॅल्यू माहिती का, नाही माहिती, मग आपण झेड आय असंच लिहूया. ऑफ आर किती दिलेलं आहे आपल्याला, 1 डिवाइड 1 फॅक्टोरियल इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट घेणार. आता इथे काय सांगितलं आहे, आर इक्वल्स टू 2, म्हणजे आरच्या ठिकाणी आपण एकदा 2 पुट करूया. ए रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू 2 डिवाइड 2 फॅक्टोरियल. ओके, आता हा कॅन्सल होईल, बरोबर. आता इथे काय होईल, हा 1 जाईल, हा 1 राहील. म्हणजे इथे काय राहिलं, 1 डिवाइड 1 फॅक्टोरियल इक्वल्स टू 2 ऑफ इकडं काय राहिला, 1 झेड राहिला, झेड डिवाइड 2 फॅक्टोरियल. ओके, आता 1 फॅक्टोरियल हा 1च येतो.
तुम्ही एकदा कॅल्क्युलेट पण पाहू शकता. ऑफ 2 ऑफ झेड बाय 2 फॅक्टोरियल हा 2च येतो. ठीक आहे, म्हणजे हा 2 कॅन्सल झाला, म्हणजे झेडची आपल्याला व्हॅल्यू काय आली 1. ओके, आता ही जी झेडची व्हॅल्यू आली ती आपण आपल्याला काय सांगितले, फाइंड काय करायचं आहे, ही स्टेप 1 बनवूया. आता आपण स्टेप 2कडे जाऊया. पी ऑफ आर इक्वल्स टू 3, म्हणजे आपल्याला झेड काय दिलं आहे, झेड इक्वल्स टू 1. बरोबर आहे, झेड आपण काढला, झेड इक्वल्स टू 1. आणि आपल्याला फाइंड काय करायची, पी ऑफ आर इक्वल्स टू 3. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे हे आपण फॉर्म्युलामध्ये पुट करूया. म्हणजे आरच्या ठिकाणी झेड आपण 1 पुट करायचा आणि आर आपण 3 पुट करणार. म्हणजे पी ऑफ आर इक्वल्स टू ई रेस टू मायनस झेड आहे, म्हणजे -1 इंटू झेडच्या जागी 1 आर 3 डिवाइड 3 फॅक्टोरियल. तुम्ही कॅन्सल पुट केलं तर तुम्हाला 0.0613 व्हॅल्यू भेटेल. अजून एक एक्झाम्पल घेऊया. इन पॉइसन डिस्ट्रीब्युशन इफ कंडिशन तेच दिलेली 3 पी ऑफ आर इक्वल्स टू 4 इक्वल्स टू पी ऑफ आर इक्वल्स टू 5. देन फाइंड आपल्याला आर इक्वल्स टू 6 तेच करायचं आहे. म्हणजे 3 फॉर्म्युला घेऊया आपण. पी ऑफ आर इक्वल्स टू ए रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू आर डिवाइड आर फॅक्टोरियल. म्हणजे एकदा आरच्या जागी 4 पुट करायचं. 3 आहे असं इन ब्रॅकेट घेतला, ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू 4 डिवाइड 4 फॅक्टोरियल इक्वल्स टू इन ब्रॅकेट आर इक्वल्स टू 5 पुट करायचं. म्हणजे ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू 5 डिवाइड 5 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल कसं घ्यायचं फक्त माहिती आहे तुम्हाला. 4 घेतला, शिफ्ट एक्स रेस टू -1 म्हणजे फॅक्टोरियल येतो इक्वल्स टू 24. आणि आपला 5 किती आलं आहे फॅक्टोरियल 120. ओके, 3 ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू 4 डिवाइड 4 फॅक्टोरियल घ्यायचं डायरेक्ट. तो किती आला होता आपला 24 इक्वल्स टू इन ब्रॅकेट ई रेस टू मायनस झेड इंटू झेड रेस टू 5 डिवाइड 5 फॅक्टोरियल दॅट इज 120. म्हणजे हा झेड कॅन्सल झाला, हे 4 गेले, हा 1 राहिला. म्हणजे आतमध्ये काय राहील 3 डिवायडेड 24 इक्वल्स टू झेड डिवायडेड 120. ओके, आता 24 आहे. आता 3 8 24 बरोबर. म्हणजे इकडे काय राहिलं 1/8 इक्वल्स टू झेड डिवायडेड 120. क्रॉस मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय करूया. झेड इक्वल्स टू इकडं झेड क्रॉस मल्टिप्लाय 8z इंटू 120 म्हणजे झेड इक्वल्स टू 120 डिवायडेड 8. म्हणजे ती काय येईल आपली, ही जर टाकली कॅल्सीमध्ये तर झेड किती आला आपला 15 आला. मग आता झेड 15 आला आहे आपल्याकडे आणि ही कंडिशन आपल्याला फाइंड आउट करायची. पी ऑफ आर इक्वल्स टू 6 आणि झेड पण भेटलं आहे आपल्याला 15. म्हणजे पी ऑफ 6 इक्वल्स टू ई रेस टू मायनस झेड -15 झेड 15 आणि रेस टू 6 डिवायडेड 6 फॅक्टोरियल. तर आपल्याला काय भेटते डायरेक्ट 0.0048 म्हणजे पी ऑफ 6 पण भेटलं.